काय काय करतो? काय नाही दोन घेतले. तुझी तुझी आई कुठे? मम्मी कुठे? ते सांगू नको बाबांनी गपचीप घाला समजा. तुला मग फुटाने आणि फुटाण्याला पैसे दे. त्याला माझं घर माझं सगळं ध्यानचं ऐकून घ्यायचं. हा फुटाने नको आणू नुसतं पाणी आण. हे माझे बाप हाल निघाले. काय होतं यांचं ग? माझ्या पैशावर घर माझ्या पैशावर सगळं मी छटाक घर बाय आणि मला बस बस शाळेत गेलता का तू? शाळेत गेलता का? काय शिकवलं मास्तरनी? तुला पिची थोडी अगपची पिचेल सांगत ना तुझ्या बापाला पितो कुठची लय भारी असं मस्त माणूस असं चलतो हवेत. अगो बाया 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 आता हद्दच झाली ह्या म्हाताऱ्याची. अहो तुम्हाला लाज लज्जा कशी वाटत नाही थोडीफार? माझी लाज नाही काढायची. तुमची नाही लाज काढायची म्हणजे? ही काय करताय? पोराला घेऊन बसला आणि पोराला सांगताय लय भार लागती. ती म्हणलं मला प्यायची. कोण म्हणलं ती प्यायची? कोण म्हणलं? मी नाही म्हणलो. काय खोटं बोलत पोरावर आरोप घेतात कसले बी? काय बोलतो राय सारखं तू बी निघाला काय लावाट्या करायला. मला म्हणला नाही का तुझी प्यायची म्हणून. काय माणसाचं आतीच झालंय बाया. पाजली का तुझ्या पोराला? पाजली म्हणजे तुम्ही उद्या पाजता बळच. अरे मला कळत नाही काय शेण खातो काही. शेण काय माहिती बाहेर जाऊन शेण खातात का काय खातात? एक तुझं लय होता. तू काय होतंय या घरात आहे ना तुमचंच लय व्हायला लागले आता. तू कोण? तू मालकीण झाली काय माझी? मालकीण झाली म्हणजे घर माझं नाही काय? माझं आहे तुझं नाही. तू काना मागून आली तिकड झाली मला अक्कल शिकवणी गेली. तुम्हाला अक्कल नाही म्हणून शिकवते. माझी अक्कल काढायला गेली हो मुस्काट पुढील मला अक्कल शिकवायची नाही. मग कुणाला शिकवायची? तुम्हाला अक्कल नाही म्हणून शिकवते मी अक्कल. तुझ्या नावाला शिकव मला निघाली अक्कल शिकवायला तिकडं. मग तिकडे जायची ना ढुसून बाहेर ढुशी तर घरात येऊन बसायला. माझं घर माझ्या घरात मी काही करेन. जा तू तिकडे खेळायचा. पटलं तर राहायचं इथं नाही निघायचं काय? हा तुम्ही नका सांगू कुणी निघायचं आणि कुणी राहायचं इथं. हा लागले सांगायला. अक्कल पाजायला तुम्हाला येतं का नीट उभा राहा? लागले सांगायला. तू पैसे घेऊन जमली मला. कोण पैसे देते? तुमचं तुम्ही मी काम धंदा करतोय घेतोय तुझ्या काय काम धंदा करतोय आणि ढुशीतोय नुसतं. पोरांना आणलंय कधी खायला? तू मी ऐक नाही बाप ते होतं तिथे माझं पोरग त्याला केला लहानाचा मोठा. हा तुमचे नाहीत काय नातवंड खायला नाही काय होतं एखाद्या दिवशी? अरे आणतो पण तू अशी भांडती बोलती त्यामुळे आणत नाही आणत होतो पोरांना. हा आणत होते ना 1 रुपयाचं चॉकलेट 5 रुपयाची कॅडबरी. तू मला जपलं तर मी तुझ्या पोराला जपलं. तू मला जपती का? हेडीच फेडीच शिवाय दे म्हाताऱ्या नामुकन अरे बापाला बोलशील का? डंगरे झालेत म्हणूनच म्हणते ना मी. तुझ्या बापाला अरे तू बोलती का? म्हणती का तिकडे बस दारू पिऊन आला ते दारू पितच नाहीत. त्यांना म्हणायची गरज नाही पडत. तुमच्या वाणी सांगायची गरज नाही पडत. हे बघ पटलं तर राहायचं नाही तर निघायचं. हा निघन मी कशी निघन? मला काढशील काय करायचं? व्हायचं बाहेर मग काढून तर बघ घराच्या बाहेर लाथा घाली दोघाला बी ढकलून देईन घराच्या बाहेर. हा नका सांगू तुमची कौतुक नका सांगू आम्हाला. मग तुझं आपण घेऊन दिलंय का? मग काय तुम्ही उपकार केला काय? सगळेच करते आहेर केला आम्हाला. मी काम धंदा केल्यावर गहून ज्वारी कुपन कुणाचं पैसे उभा कुपन भरता म्हणजे काय असं काही डुंगूर नाही आणून दिला तुम्ही घरी? कुठं गेली का कामाला कुणाची तर काय करते? मी पहिलं सांगितलं मी कामाला जाणार नाही. माझं कामाला सासऱ्याला कामाला तू आपली बसली त्या मोबाईल मध्ये बोट घाली तिकडे तिकडे. मग मी मोबाईल मध्ये बोट घालू नाही तर काय करू? तुम्हाला काय करायचंय माझं? जेवायला वाट काय नाही गिळाय केलं नाही मी. जा बाहेर जाऊन खा तिकडं काय असेल तर बघा. गोडीत वाढायचं मी देणार नाही. तू बघा पर सांगितलं नव्हते. अहो पण मी देणारच नाही. सांगायचं याचा काय प्रश्नच येत नाही. ती घेऊन जेवायला बघा कुठं गिराईक भेटते का बघा. तू देणार नाही? नाही देणार. अरे माझं खातीन मला देणार नाही म्हणती. आता तुमचं लय झालं या. आता मी त्यांना सांगितल्याशिवाय राहत नसते. काय खाईन काय तू? खाईन म्हणजे मला भाकर नाही मग तुझे काया पडू का? काया पडतो मला भाकर वाढ म्हणू का तुझ्या?
अहो पाय पडले तर लय बरं होईल. चल हा. पाया पडायला निघाल तुझ्या हादळ कुठून नशीब हा असतं. आणि तुम्ही जेवायला वाट तुला सांगतो मी वाढणार नाही इकडे जेव्हा नाही तर फडत बसा तशी मला काय करायचंय. नाही तुझं खाऊन जेवारी हा, विकलं जा ना. जा इकडं. अरे घरालाच गिरायक बघू हा, बघा जा हातात ना बघू तुम्ही. बघा जा. हा. तुम्हाला कोण तुम्हाला गिऱ्हाईक- घेणार नाही तुम्हाला बी कोण गिरायक देते ना मी बी बघते. हा हा. तू वाढीला लागून गेली हा मग हायच वागील बाबा तुला ओढी सांगतो घरी की मी इतका ना मग इतका ना माझ आहे सगळी हा, पण काय नाही काय नाही सगळं माझं आहे. अशीच बायको बी वाटायला लावली आता सून बी वाटायला लावायची लेक बी वाटायला लावायचा. अरे ते तुझ्या सारखीच होते तर ते पुढे तरी तिला लय माझ्या नवऱ्याचं सुख होत हा आला इकडून की नवरा म्हणून कधी केलंय लोकांच्या हा बायका तुम्ही असं पिऊन या ना डावळ्या दिवसा डावळ्या पिऊन यायचं ढोसायची आणि मग बाडबाड करायची घरात येऊन कोण देईन तुम्हाला सुखी अरे जेवायला. पण तुम्हाला सगळं लागन ते आणून देतोय ना हा लागन ते आणून देतो म्हणजे काय उपकार करीत नाही का तुम्ही लागले सांगायला. ठीक आहे तुझ्या नवरा येऊ दे मग त्याच्याकडे अगोदर हा मग मला बी तेच बघायचंय ते बी येऊ द्याच आज व्हायचंय ते होऊ द्याच. तुम्हाला नाही घराच्या बाहेर काढलं तिथून पुढे हा ते निघालाच घेऊन चला रुपयाला ती माझा गलास आहे मला आलाय. चलाच बी नाही देणार माझा काही अधिकार नाही हा नाही नाही जा निघा बघा तिकडे काही सडत पडलेला असेल पुढे रस्त्याने. तुझ्याकडे बघू दे. हा जा जा तुला लय मस्ती आली ना तुझ्या हा, नवऱ्याकडे हा. बघतो आणि तुझ्याकडे बी बघू हा जा काय बघत मी बी बघते. आलंय ढोसून आकलीचा जर भाग ओलसात बी नाही पोरा पुढे दारू पीत बसले म्हातार डंगर झाले तरी कळा ना. जाऊ दे बाय येऊ देस त्यांना सांगतेच बरं झालं आले. काय आलं काय व्हायचंय ह्या काळात काय होतं. काय घाबरलो ना मी नीट सांग जरा. अहो मग एवढं घाबरायचं काय मी वागेन मला वाटलं हानती बिनती काय. हा तुम्हाला बळाच हानीन मी काय येड झालं? लागलंय मला. बस खाली बस. काय झालं काय झालं तुमच्या पप्पाला तुम्हाला समजून सांगता येत नाही. आज तर फार कहरच झालाय कहर. आता काय केलं त्यांनी. काय झालं म्हणजे तेव्हा ती ग्लास तिथंच आहे अजून पडलेला कसला ग्लास आहे. तुमच्या बापाचा दारू प्यायलेला आणि पोराला म्हणत होते थोडी घेऊन बघ चांगली लागती. पोरासमोर पित होते. म्हणजे घरी आणले ते का आज. हा तिथे बसून पित होते. काय करा या मला बाबा आणि पिल्याला मी म्हणले काय. हा आपल्याला पी म्हणत होते चांगल्या मग गती पाजले काय. नाही मी आले तेवढ्यात बरं झालं. लय वेळ समजून सांगितले बाबा त्यांचं ती सवय जाईना आता काय करू एकतर आहे मी ना त्यांना घरातून बाहेर तरी काढा. खरंच बाहेर पुढे काढू त्यांना. मग काय करू मी पोरग एका दिवशी जर मी घरात नसले आणि पाजली पिजली म्हणजे काय करता कुठं ना करता. आवड झालंय भाई आवाज कुठं पाठव आणि परत पाठवू तरी कुठं त्यांना व्यसन मुक्तीला मध्ये पाठवलं पळून आले ती तिथून. तेवढे शाणेत का. बरं त्यांनी घरालाच नाही सारे आवाज नको नको केले लोकाला. ह्याच्याकडे पिऊन जा त्याला पैसे माग ह्याला पैसे माग त्याला पैसे माग सारे माणसं मला म्हणतात आता त्या मला बापात म्हणते पैसे त्या बापात तर- पैसे. मला तर म्हणते तर घर चिकून टाकीतो आणि कसं राहता तुम्ही बघतो आणि माझ्या जीवा खाता तुम्ही आणि ज्यावरील बाजरी चिकून टाकीतो. आता ही बोलणे झाली का कोण आणतंय घरात. आम्हालाही का म्हणून प्या दारू. हे अति झाले त्यांचं. एवढं बावट पण असते. मग जाऊ द्या मला इथं राहायचंच नाही. तू कुठं जाते आता. मी जाते निघून म्हणजे तुमचं तुम्ही ना तिकडे गोंधळ घाला दोघंच. तू बॅग बिग भरून ठेवली. हा मी जाणारच आहे मी थांब इथेच ना मग, मी असणार. त्यांना समजून मला सांगतो. ऐकायचंच नाही. अरे त्यांना समजून सांगतो मी. काय काय समजून सांगणार आहे तुम्ही सांगा काय समजून सांगणार आहे. आता मला त्यांना बोलवून तर दे आधी. तुला किती निघली तोंड घेऊन. आता काय बोलायचं राहिले ह्याच्या बाकी काय बोलणार आहे तुम्ही. आम्ही बोलतो ती काय म्हणतात ऐकू ती मला त्यांचं बी मग तू काय निर्णय घ्यायची की. जाते मी नाही मला राहायचंच नाही. जाऊ दे तुमचं तुम्ही बघा तिकडे मुद्दे का बघा काय काय खाऊ घालायचं ना लेकाला बापाला दी बघा. बघ बघ मग तुला आता मी काय सांगू तुला जाऊ. म्हणतोय मी तर. अहो पण मी काय करू मग स्वयंपाक करू का ह्यांचं खायचं मग बघू. तू थांब ना तू मी त्यांना सांगतो समजून. आता लगेच म्हणते जेवायचं वाट मला कुठून तरी जेवायचं. मग यायची जेवायला त्यांना जेवून गेले असते गपचिप निघून. काय गपचूप निघून जाते तर मग तमाशा घालीत बसली होती इथं शेजारी पाजारी ऐकत आहेत का नाही. सगळ्याच्या घरी तेच चाललंय. सगळ्यांच्या घरी काय सगळ्यांच्या पिऊन येतात का बाप आणि सुनाला हाडीच आज तो हातच उचललाय माझ्यावर. हाणलं तुला. हा काय करावं. आता कोणता सासरा आहे की सुनाला हाणतो म्हणून. पण तू नको याड्यान करू मी त्यांना बोलतो मला बोलू दे त्याच्यासोबत आधी काय काय बघते काय म्हणतात नाही तर त्यांना तिकडे कुठतरी व्यसन मुक्त सोडू देतो परत. सोडून येईन परत आणूच नका.
नको नको गेले या बाण जातो बघतो कुठे गेले आता गेले असते ना हुंदडायला ढोसायला. जातो मी तू जा आतमध्ये नको याड्यान करू काय बाय आधी तर तिथं वाईटागच नुसता. हो बघ तुम्ही एक काम करा बरं काय? तुम्ही निघा. माझ्या घरातून मला तू कोण हाकलणार? कोण हाकलणार पण तुमचं लय झालं आता मी आतापर्यंत सहन तू केलं निघायचं, तू निघायचं. मी निघायचं म्हणजे हा. ती मग तसं नाटक नाही सांगायचं तुमचं लय झालं आता तुम्ही तुमचं रस्ता बघायचा. तुझा बाप मी, तू माझा नाही. तुम्ही बाप बीप नका सांगू मला तुमच्या पाय माझा संसार वाटवायला लागला. मग काय मला घाट बाहेर काढशील. मग कोणाला काढू? मला घेण नाही तुझी बायको. घेण घेण नाही तुमचं नीट रस्ता बघायचं तिकडे. तुमचे लय नाटक आले लय सहन केले मी आता. म्हणजे म्हणजे काय? बाप्पा बाप्पा होतो नीट एक तर हात उचला बरं का माझ्यावर. हा मग कवर सहन करून घे तुमचं मी. माझ्या हात टाकशील. मग तुम्ही परत तिला हाणलं ना आज ती तुम्हाला कळलं नाही का आपल्या लेकीसारखी सोनी तिला हाणलं तुम्ही आज. दारू तुम्ही काय काय करू तुम्हाला कळत आहे का? माझ्या हात उचलाय निघाला तू. तुम्ही मला भाग पाडताय हात उचलायला. तुम्ही नीट निघा जा. तुमच्या बाई माझ्या संसारात वाटवायला लागले. निघतो तुझं. लय नाटक आले तुमच्या आता. काय बाबा बाहेर का बसले होते तुम्ही? तर काय ला काही कुलते पोरग तिने हक्काला मला घराच्या बाहेर परत यायचं नाही म्हणला. मग कुठं जाऊ सांग बरं मी. अहो तुम्ही असं दारू वगैरे पिणार तर मग त्याला पण त्रास होणारच ना. अरे दारू पितो मी पण मग आता मला जर भाकर तुकडा दिला मी काहीच म्हणत नाही ना. मला दोघं बी नवरा त्याची बायको बी हेडीस पिडीस करते ह्यो बी हेडीस पिडीस करतो. कुठं जाऊ बरं मी या वयात? तुमचं पण बरोबर आहे पण असं तुम्ही नाही केलं पाहिजे. आता त्याला दोन पोरं आहेत. अरे तुम्ही त्याच्यासमोर दारू पिताय म्हणलं की त्याला तरी कसं वाटेल? अरे मग आता माझी बायको मेल्यावर तू सांग ना. मग आता मला दुःख वाटत नाही का? मग आता दारू प्यायल्यावर थोडस मग ते सोडून जातो मी. नाही तर मग आता मला काय सांग बरं ह्या वयात दुसरं काय करू अहो शकतो? मग तो तरी काय करणार? आता बघ तू मला आणून बसवलंय पण तू मला परत हाकली बसतो घराच्या बाहेर. नाही तो असं नाही करणार. मी सांगतो त्याला समजून. काय नाही आता त्या दोघा नवरा बायको नाही ना ठरवलेच मला घराच्या बाहेर हे लोक काढीत असतात. आणि मग मला घराच्या बाहेर काढलं ना. अहो पण तुम्ही असं केलंच नाही तर ते तुम्हाला कसलं घराच्या बाहेर काढतील? अरे मग आता तुला माहिती ना मला बी काय होतंय. नाही पिऊशी वाटत नाही त्रास देऊशी वाटत पण मग ते होतं बाहेर गेलं ना डोक्यात गणगण गणगण झाली की मी दारू पितो आणि घरी येतो. आणि मग त्या पोरीला दारू पिऊन नाही ना एखादा चुकीचा वाकडा तिकडा शब्द गेला की ती मला खेडीस फिडीस करते. मग 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 अजून ताप होतो. मग तुम्ही पण असं नाही केलं पाहिजे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे आज जे नाही तुम्ही असं करणार तर मग त्याला काय वाटणार? तू कोण सांगितलं आणायला? बघितलं ना. अरे ते बाहेर बसले होते मग त्यांना घरात घेऊन आलो. अरे आणायचं नव्हतं तू. अरे पण चांगलं वाटतं की लोक बघतात बाहेरची. अरे बघू दे ना आमच्या घरात तमाशा व्हायला लागला त्यांच्यामुळं. अरे हो ते म्हणजे तुम्ही वडील आहेत. मग काय करायचं त्यांचं पूजा करायची होती. रोज दारू पिण्यात ते असतील हाणत्यात. अरे मग तू पोराला दारू पाजत्यात. अरे मग तू समजून सांग. 10 वेळेस समजून सांगितलं ना व्यसनमुक्तीमध्ये सोडून आलो तरी मी पळून आले तुम्ही. तिची चुकी नाही माझ्याकडून बी लय चुका झाल्यात. मी त्या दारूच्या लय आहारी गेलो. हे बघ तुझ्या पाया पडतो ह्या वयात मला. बाबा तुम्ही मी म्हणत नाही आता तुम्हाला नाही. पाया पडा. आता नाही दारू तुमच्या पिणार. सुनेच्या पाया पडा. आता नाही दारू पिणार पण मला काय ह्या वयात कुठं घराच्या बाहेर काढून मला तमाशा करतो. तुम्ही जर तमाशा नाही केला तो तमाशा होणारच नाही. नाही कारण माझ्या आणि मला सांगा जर तुम्ही दारू केली नाही तुम्हाला आतापर्यंत तिने कधी धोक केलं मी कधी धोक केलं तुम्हाला? हा तुम्हाला जे लागेल ते आहे ना. तुम्हाला जा वाटत ती स्वयंपाक करून देते. आणि ते लेकरू बी जीव लागून तयार पण मी दारू पिलो की काहीतरी चुकत माझ्याकडून. मग तिला बी तिची तरी काय चुकी हेडीस आता तिला ही लोकांची लेकरू आपल्यापाशी राहत आहे तुम्हाला रोज सहन करते दारू पिऊन. बरं तुम्ही शेजारी पाजारी बी गावात बी तुम्ही उधारी करून ठेवल्या. हा झाले उधारी. त्या उधारी मिटता मिटता मला नाकाने वाले. सगळे पैसे आता कामधंदा करीन मिटवीन तुझ्यापर्यंत मी काय काय म्हणतो बाबा तुम्ही ठेवणार? फक्त घरात नीट राहा. तुम्हाला सगळं भेटन. मी तुम्हाला तिने बी तुम्हाला उन्हा धुणं केलं नाही मी बी तुम्हाला कधी काय. पण तुम्ही जर घरात आता नाही पिणार. ना धुणं दारू पाजायला लागले तुम्ही. नाही पिणार आता. मग तू हक्काल्यावर मग आता सांग मला आत्महत्याच करावं लागेल. कुठं जाणार आहे मी? एवढं जर आपलं नुकसान होतंय ना तुम्ही दारू बंद करा नी दारू. नाही पिणार आता. का तुमच्या लय ती तुम्हाला लय मोठं करते काय दारू ती.
आता नाही 10 रुपये आता तर ठेवशील ना घरात मला. मी मी काय म्हणलो तुम्ही आज तुम्ही तिला हात उचला हा उचलला पोराला बी दारू म्हणजे दारू पी ते हा पेतळपणात म्हणलो मी त्याला अहो तुमचं खेळाय त्याला खेळवायचं होय तुमचं आबा दारू पाहिजे त्याला लेकर जवळ येऊन बसतील लाडानं त्याला चहा लोक जाऊन सांगतात बिस्किट आमचे बाबा दारू पितात रोज घरी सांगत असतील. मग लय भारी वाटतं तुम्हाला नाही ना, मग त्याच्या तुझी बी इज्जत जाते त्या पोरीची इज्जत जाते. तुम्ही दारू पिऊ नका नाही आजपासून दारू बंद करा आणि शंभर. जर तिने तुम्हाला त्रास दिला तर मग जाऊ दे तिला हा बस का मग मी आहे तुमच्या पाठीमाग नाही देणार. तुम्ही जर दारू पिले रोज आणि तिने जर आणि केली तिने मग काय करायचं तुम्हाला भाकर मलाही भाकर नाही हाय ना, हाय ना. हा आणि ते पोराने वनवास व्हायचा आहे का नाही आता बरोबर आहे. तुम्ही दारू पिऊ नका ते तुम्हाला कसला त्रास देणार नाही त्याची जबाबदारी माझी कुठे गेली पोरगी? आहे की खुशे इकडे ये. लय त्रास दिला तिला काय आता तिची चुकी नाही. ती बघ काय म्हणते आता नाही 10 रुपये ना आता मला भाकर तुकडं देशील काय मला? तुम्ही जर चांगले वागले तर मी बी चांगलंच वागेल ना. आता नाही आता हो का आता 10 रुपये सगळं बंद आता अजिबात नाही काय करणार. मग देते की मी टायमच देईन पण तुम्ही जर धिंगाणच करायला लागले रोज नाही कसं करायचं? नाही करणार. तुम्ही येड्यान करू नका व्यवस्थित राहा चांगलं हसत खेळत घर दोन नातवं आबा तुम्हाला त्यासोबत खेळायचे दिवस घालवा त्यासोबत तुम्हाला मी काय म्हणतो काम करा लेकर बी माझ्यापासून बसतात आले की लाड तुम्हाला एवढं चांगलं चाललंय तर तुम्ही त्याच्यात विष कालवताय संसाराला लय भूक लागली मला जेवाय वाटते. द्या ना जेवायला. जेवायला दे जा. याला बी चहा आण जरा. हा हं? बस बस बस. बस चला. बस 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 जेवते ना, बस चहा आण रे त्याला बरं तू आणलंय तर काय कुठं लोक आहेत